बटेर पण दिसत आहे. तुमचा आहे का? थांब तुमचा आहे दांडे. तर हे कोंबडी गिनी फॉल गिनी फॉल बेच हे जबरदस्त आहे मामा. म्हणजे बरोबर ही कोंबडी खातात. हो ना. आवाज कशाचा आहे आतमध्ये? हे कोंबड्याची हे बटरीच आहे. बटरच आहे. गावरानी आहे? गावरानी की मिक्स आहे? गावरानी प्युअर. हो का? मी अंड्या कोंबड्या बदलून काढलेल्या आहेत. काही किल्ले बदलून काढलेले आहे. हां आपण अंडे जमा करून काढून आणलेले. अच्छा बाहेर कबूतर पण आहे त्याच्यावर. हो मशीन मधून. शेती वेगळी आहे का? आणि खेकडे पण आहे का? हा हा हा. काय टाकतं बाहेर? ससे पण बढिया आहे. ससे ससा याच्यासोबतच राहते का? हो. मारत नाही याला? नाही. बदक पण आहे. बदक आहे, राजांचा. हे ह्या कोंबड्या किती आहे तुमच्याकडे अशा? ते दोनच आहेत. दोनच आहेत. ते मामा 40-50 अंडे देतात ते. आणि त्याचं रेशिओ पण जबरदस्त आहे. हिला होते हो तेच सांगत आहे ना मी. बाहेर जायच्या आणि ते नदीवरच किल्ले घेऊन यायचे. आपलं ते गायकवाड नाही का श्यामराव हो. हे कुठून आणले तुम्ही? हे गिनीफॉल काय झालं मामा? विकायला आलते बरोबर. 40 अंडे आजीच्या तिथं दिलते होते त्यांनी. मी ते 40 अंडे घेतले, कोंबडी खाली मांडली, 40 पिल्ले निघले होते. रेशिओ मस्त आहे याचा गिनी फॉलचा. आजीनं एक बार केलं पण होतं, ते कापलं होतं, खाल्लं आम्ही. नाही खातात ना, मला आवडते गिनी फॉल. इकडे बकऱ्या पण आहे वाटते. बकऱ्या बाहेर गेले का? हो का? हा आपण घरी करतो त्याच्यापेक्षा हो ना. बाहेर असल्यामुळे नाही कसं फिरस्ती आहे ना ते. तुम्ही काय काय किलो विकता मग तुला? नका ना काय ना आम्ही कोंबडा जर द्यायचा असला तर 900, 1000, 1200, 1500. हो का कोंबडा? नाही छोटी पिली पण विकताय का? नाही छोटे बापरे आवाज तुला काय? हो ना. ते अंडे दिली इकडे. हो अंडे पण देतात. बटे हे उभं हे अंडे तयार म्हणजे काढून आणले का याचे किलो? नाही हे डायरेक्ट रेडीमेड पिल्ला आणले. पिले आणले होते नाही का? 600 आणले होते ते एवढे राहिले. म्हणजे विकत हे पण 12-14 रुपये 14 रुपये मिळते. 300 रुपये जोडी. 300 रुपये जोडी. यांना खाद्य कोणतं आहे मग? यांना खाद्य हेच आपलं रेडीमेडचं नाही ना? नाही स्वतः आपलं नाही. हे उडतात का याच्यात? हो घराच्या मार्केट इतके जोराने बोलतात ते? काही इडली वाटते इडली खाल्ले हे खातात का याचे अंडे? हो ना. हो का? मस्त केलं पण. रवींद्र डोकं लावायचं. हो तुझ्याकडे सगळं शेड गिड तयार आहे आणि यांनी काही इथं बेड फेड काहीच नाही केलं पाहिजे. हे कोंबड्या नवीन किल्ले आहे. हा हे कसले आणले? आपले सोनालीचे. हा सोनाली चिक्स का? अरे ब्रोडिंग वगैरे चालू आहे. सोनाली चिक्स इथं बारीक चालू. फिक्स आहे का? हां हे कुठून बोलवले? हे आपण अमरावती. अमरावतीवर का? अमरावतीहून काय भाव भेटले? हे 27 रुपयाचे एक पडलं. 27 कोणते? सोनाली. सोनाली आहे ना? याला फीड कोणता आहे? याला हे रासायनिक आपले रेडीमेड वाला. सुरुवातीला रेडीमेडवालाच पाहिजे. किती बच्चे आणले? हे 400 आणले होते. सोनालिकाचं मग मार्केट मार्केट आहे ना आपल्या गावरांसारखेच असते म्हणून. अंड्यासाठी चालते ना? अंडे पण जास्त देतात. हो का? टेस्टी पण लागतात. सेम गावरानी. हो का? 3 महिन्याच्या वेळी झाली मग खायला चांगलं लागतं. 3 महिने. 3 महिने पण जितकं अंड्यावर येत नाही तितकं चव नाही लागत. आता किती किलो आहे? हे 400.
किती 100 ठेवले ना? काही जास्त आहे तुम्ही जास्त हे म्हणजे चिल्ड्रनमध्ये विकता की डायरेक्ट आपल्या हिशोबाने सोनाली बरेच जण हे गावरानी म्हणून विकतात बरं हे. हो ना, आम्ही डायरेक्ट आणले. एका दिवसाची मिळतात ना. नाही फिडरची गोष्ट करतो. हो, फीडर छोटे मिळतात ना. फिडर छोटे आहे हा, आपल्या यवतमाळमध्ये नाही भेटत अशी. नाही मोठे आहे आपले. हे तुम्ही कुठून आणले? अमरावती अमरावतीतून आणले. हे बटर वगैरे साठी मस्त आहे फीडर. बटाटे वेगळे. बोललं नाही पाहिजे. हा, बरोबर आहे. हे आणि या पिल्लांना आता हे मोठ्या ह्याच्यात खाऊ शकता तुम्ही. किती दिवसात? तिसरा दिवस चौथा दिवस चौथा दिवस असेल, चौथा. जास्त आहे. त्याच्यातले काढून निघत लाईट राहते व्यवस्थित. लाईनच महत्वाची. बढिया ना. मी व्हिडिओ वगैरे केला, यूट्यूब चॅनल आहे, टाकलं तर चालेल ना. हे टीचर आहेत तसे व्यवसायाला. मशिनरी वगैरे बनवतो मशीन मी. बनवायची. मशीन आपल्याला मशीन घ्यायची. हा, मशिनरी वगैरे बनवतो मी याच्या. एक्झॅक्टली. कॉन्टॅक्ट नंबर देऊन हो, चालते ना. मशीन पाहून आम्हाला शोक आहे, आम्ही पुढे गेलो होतो. हा, परत वापस आलो आम्ही. बढिया आहे याचा. हा हा, बढिया ना. रवींद्र हे असं डोकं लावतो ते हे करण्यापेक्षा. नाही नाही. तुला गाडून राहिले का आता? हा, आणि गावरानीला चांगलं डिमांड राहते. पण यांनी मग जबरदस्त केलं ना पाहिजे प्रत्येक गोष्ट, समजा सस्यापासून. हो ना, बकरी आहे वाटते. बकऱ्या पण आहे. बघा सराल घ्या. आणि हे याच्यातच कोंबड्या राहतात काय बकऱ्यासोबत? नाही पलीकडे कोंबडा बकऱ्या किती काय? हा? मस्त बनवलं पार्टिशन वगैरे. बनवासाठी काय बघ, गावरान कोंबडी आहे ना. ह्याच्यामुळे ना बाबा म्हणजे कमी जागेत जास्त बसते, आणि हे पक्षी वरच बसते आपले गावराने, खाली बसत नसते ते. किल्ले काढलेले आहेत हो हो. आणि 3 कोंबड्या बसून. अरे बसवण्यापेक्षा मशीनच बनवून घेतो. हे कसं आपण नाही याच्यासाठी अंडे आपल्याकडे शिल्लक उरले मग आपण जाऊ द्या बस. हो हो, बसून टाकले. हो शिल्लक उरलेत तर अंडे विकतात. अंड्याची सेलिंग होत असेल ना. अंडे काय भाव विकतात? अंडे 15 रुपये. 15 रुपये. फर्टिलायझर सर अंडे आहे ना. हो, ॲक्च्युली किती अंडे विकतात तुमच्याकडे? त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घे रवींद्र. हो हो, माझी ते मशीनमध्ये 53 अंडे बसतात त्याच्यात. बरं बरं. मग आपल्याला घेता येईल समजा अंडे वगैरे. बोर्डवर आहे नंबर त्यांचा. हो हो, फोटो काढून घेतो मी. फोटोच काढून घ्या. हो हो मी काय घ्या जाय 2 दिवसाची अंडी घेऊन जाते. किती हो, फ्रेश अंडे घेऊन जाता येते. किलोमीटर कुठं आपल्याला? जास्त पडते. मग तरी 50-60 किलोमीटर. तुम्ही कुठे आहे? यवतमाळ. तुम्ही गावरान हे या ना ह्या रस्ता. हा हा, आत इथं रस्ता आहे हो, का? रस्ता. अरे लय जबरदस्त. सर्व येतात इथून नाही. मस्त केला छोटासा रस्ता. नाही, मॅनेजमेंट मस्त केलंय सर्व, बाहेर मोकळं पण. बाकी बघ कुत्रे होतं कुत्रे नेलं. माणूस राहतो. फोन नंबर. घेत नाही हो. हं? गरज नाही तुम्ही. अंडे होते ना ते अंडे बसवले होते आपण ते पण गंदे काढले. अंडे एवढा कलरही नाही जमत ते सगळं मध्ये दुकानात. ठीक आहे, कंटिन्यू पाणी राहते काही. नाही नाही बाहेर बाहेर मस्त राहते. खेकड्याचं उत्पन्न बरं आहे बाबा. अंडे किती दिले? ते 6 अंडे दिले. त्याच्यावर नर कुठं आहे? ते कुठून आणले होते मग तुम्ही? हो का? मग हे रात्री आखात का? पाणी मग इथं कुठून येते? बोरचं कुठं आहे बोर? आता याच्यात खोल किती आहे? नाही पाणी राहते का टिकून?
आणि तिथून चालूच राहते इकडे टाकायला मिळते. हो हो मला गाडी मच्छीची लावली काही मुलगा झाली हो मग ते ठेवतच नाही म्हणून त्यांच्या सेट टाकलेली आहे. हा? त्यांच्या सेट टाकलेली आहे. त्यांच्याच नाही टाकलेलं का तुमचं काय सर मग मी आणि चला